जगभरात HMPV व्हायरसनं थैमान घातलेलं असताना बुलढाण्यात मात्र टक्कल व्हायरसनं अनेक गावकऱ्यांना हैराण केलं आहे। 4 ते 5 गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच नागरिकांना केस गळती सुरू झाली आहे। याबाबत बुलढाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी महत्त्वाची माहिती दिली। ऑलरेडी आहेच, तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आले आणि त्याचा TDS सुद्धा 2100 आहे। लीड आणि आर्सेनिकची तपासणी बुलढाण्यात होत नाही, त्याचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलं आहे। एक 8-10 दिवसात त्याचं पण सॅम्पलचे रिझल्ट्स येतील। पण हे एवढ्या केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत। त्यामुळे केस गळतीचं प्रमाण त्याच्यामुळे होऊन झालं का असं एक्झॅक्टली म्हणता येणार नाही, तो कारण ते क्लिनिकली डायग्नोस आम्ही फंगल इन्फेक्शन केलं आहे। आता ते फंगल इन्फेक्शन का ठराविक एरियातच होतं आहे याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत आहोत। इपिडेमॉलॉजिकल सर्वे झाल्यानंतर ते आपल्याला कळेलच की नेमकं याच भागामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त का आहे म्हणून। सध्या किती आता रुग्ण आलेले आहेत? सध्याचं अपडेट काय? सध्याचा अपडेट कालपर्यंत 51 रुग्ण होते। आजचा अपडेट माझ्यापर्यंत दुपारपर्यंत येईल। पण रुग्णांची संख्या सध्या घटते आहे, वाढत नाही आहे। आणि ज्या लोकांचे केस गेले होते त्यांचे केस पण उगायला